पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचा देशात मुबलक साठा उपलब्ध असतानाही केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने दरवाढ करून सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटात ढकलले जात असल्याने बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने दे धक्का हे राष्ट्रव्यापी आंदोलन परभणीत आयोजित करण्यात आले। यावेळी आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, महागाई, बेरोजगारी तसेच जनविरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केलाय। गॅस दरवाढीच्या विरोधात दे धक्का, पेट्रोल दरवाढीच्या विरोधात दे धक्का, केंद्र सरकारच्या विरोधात दे धक्का, डिझेल दरवाढीच्या विरोधात दे धक्का, स्मार्ट मीटरच्या विरोधात दे धक्का करत आहोत त्याच्यासाठी की केंद्र सरकार आणि इथली जे राज्य सरकार आहे जाणीवपूर्वक लोकांची हेळसांड करत आहे। गॅसचा, पेट्रोलचा आणि डिझेलचा तुटवडा नसताना, स्टॉक असताना जाणीवपूर्वक ते तुटवडा दाखवत आहेत आणि लोकांना, जनतेला वेठीस धरत आहेत। हे जाणीवपूर्वक हे षडयंत्र करत आहे सरकार, कारण त्यांचं याच्या पाठीमागं खूप मोठं एक षडयंत्र आहे जनतेला वेठीस आणण्याचं। म्हणून बहुजन मुक्ती पार्टी आज त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर देशभरामध्ये दे धक्का आंदोलन करत आहे। आमचं म्हणणं आहे की पेट्रोल दरवाढ बंद झाली पाहिजे, डिझेल दरवाढ बंद झाली पाहिजे आणि गॅसची दरवाढ बंद झाली पाहिजे आणि लोकांना मुबलक साठा जो आहे साठा उपलब्ध करून देण्यात यावा, कारण शासनाकडे ते आहे पण शासन जाणीवपूर्वक हेळसांड करत आहे। जय भीम, जय शिवराय। बहुजन मुक्तीच्या पार्टीच्या वतीनं हा तिसरा टप्पा आहे आंदोलनाचा। स्मार्ट मीटर जे लावण्यात येत आहे ते आम्हाला नाही पाहिजे। डिझेल दरवाढ, पेट्रोल दरवाढ, गॅस दरवाढ व तसेच बेरोजगारी याला सरकार जबाबदार आहे। यासाठी आम्ही हे दे धक्का आंदोलन करत आहोत। जय भीम, जय शिवराय। आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या विरोधामध्ये दे धक्का आंदोलन होत आहे। जे पेट्रोल, डिझेल आणि गॅसची जी महागाई झाली आहे किंवा त्यांचा जे तुटवडा निर्माण झालेला आहे तो जाणून बुजून षडयंत्र करून या सरकारने तो भारतीय बहुजन समाजाचा सत्यानाश करण्यासाठी केलेला कार्यक्रम आहे। त्या विरोधामध्ये आज 625 जिल्ह्यांमध्ये दे धक्का आंदोलन होत आहे आणि आज परभणीच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीतसुद्धा हा दे धक्का आंदोलन महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत गाड्यांना धक्का मारून आम्ही त्या ठिकाणी जात आहोत आणि बहुजन मुक्ती पार्टी युवक पक्षाच्या माध्यमातून समर्थन करत आहोत। साथ धन्यवाद।